रोम रोम भाइयों, माइंड रूम ब्लॉग गाईज. आम्ही आता चालू सालूला सोडायचे क्लासला आणि चालू दुकानामध्ये. मला बाकीच्या गोष्टी दाखवतो दुकानामध्ये जाऊ. ठीक आहे, तर बघूया आज काय होतं आपल्यासोबत. पगार क्या लेगा? पगार 10,000 दे देना. बस 10,000 में चल जाएगा. 12,000 दे देना. आप पर लिहाज कर रहा हूं और क्या. नौकरी भी कितने बजे आएगा? ऑफिस कितने बजे बंद होता है? 5 बजे. 4:45 बजे आ जाऊंगा. मित्रांनो, डायरेक्ट चांदला सोडा आपण शाळेमध्ये. नंतर दुपारचं जेवण बिवून झालं, दुकानातून जी काही कामं होती सर्व आपण व्यवस्थित अरेंज करून आता आपण आलेलो आहेत मामाकडे. बघू शकता मित्रांनो, हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला आहे मागे, तिथं आपण अंघोळ सुद्धा करू शकतो. पण आपण आंबे खाल्ले, त्यानंतर तुम्हाला जांभळं खायला घातली. आता पाली आले कंद खायचे. कंद खाताना तुमच्याकडे काय असणार नसो, एक स्किल असलं पाहिजे. ही स्किल म्हणजे मी टोपा बनवायची. इसको बोलते ये पान रहता है ऐसा, फिर आ जाओ तुमको दिखा टोपा कैसे बनाते. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. तो गाइस ये देखो, इसको बोलते हैं कंदी का झाड़. जो करवंदा भी आता है, इसका कांटा बहुत इंपॉर्टेंट रहता है टोपा बनाने के लिए. तुमको लेना है इसका कांटा. छोटा बड़ा साइज जैसा मिले वैसा ले लेने का. इस कांटे को ऐसा डालने का. बस रेडी होगा तुम्हारा टोपा. इसमें हम कंदा गोळा करेंगे. तर मित्रांनो, तुम्ही पण लहानपणी कंदा खाताना कोणी कोणी टोपा बनवलेला नक्की सांगा. याच्याबद्दल एक स्टोरी तुम्हाला 100% सांगितली असेल तुमच्या घरच्यांनी, की हा जो टोपा आहे मित्रांनो, कंदा खाऊन झाल्यावरती हा ओपन करून टाकायचा असतो. आणि जर तुम्ही असा ठेवला तर तुमचे कान जे आहेत ते वाकडे होतात. ठीक आहे, ही स्टोरी तुम्हाला कोणी कोणी सांगितलेली ते कमेंट करून नक्की सांगा. चला आता जाऊ कंद खायला. आपल्यासोबत रुद्रा पण आहे. आम्ही दोघं जातो कंद खायला. तुम्हाला दाखवतोय कंद इकडची. भगवान, ये तुमने क्या क्या सोचा क्या है मेरे बारे में? हैं? सब घन चक्कर लोग मेरे आजू बाजू ही क्यों घूमते हैं? तुमको मेरी जरा भी दया नहीं आती. गंगासाठी चालू पाहिजे. खामलोलीवरनं मी डायरेक्ट आलेलो शॉपमध्ये आलेलं आपल्या आज मनीष आणि आर्यन खामलोलीवरनं. मनीष भाईला आपण लावून दिलेलं स्किन, तर आपण त्याला विचारू त्याला स्किन कशी वाटली. खूप भारी वाटली आणि खूप चांगलं आहे. सर्वांनी विजिट करा पाटील मोबाईल शॉप. ओके, धन्यवाद. आता आपण नाश्त्यासाठी घेऊन आलो दुकानचे स्पेशल वडापाव. त्या साईडला गेला तर नक्की इथं ट्राय करा दुकानचे वडापाव आणि कसे वाटतात ते तुम्हाला नक्की सांगा. मी साधा पाहिजे आपला करत एक काम. आपली आज बिझनेस ॲडवाईस आहे मित्रांनो तुम्हाला. जर तुम्ही बिझनेस करताय आणि कुठलाही स्टॅप मॅनेज करताय, स्टाफला ॲज अ तुम्ही स्टाफसारखं नका वागू, त्याला ॲज अ फॅमिली मेंबरसारखं किंवा तुमच्या मित्रासारखं वागवा. नक्की तुमच्यासोबत तो लॉंग टाईमपर्यंत काम करा. लव यू फॉरएवर.